सध्या ऑनलाईन एज्युकेशनची चर्चा सर्वत्र चालू आहे. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर जे भाषण केलं, त्याच्यामध्ये अनेक मुद्दे होते. त्यात त्यांनी एका मुद्द्याचा उल्लेख असा केला, की सरकारतर्फे मोफत ऑनलाईन एज्युकेशन देण्यात येईल. विशेषतः जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हे धोरण राबवायचं त्यांनी ठरवलं. आता ते धोरण जे आहे ते चांगलंच आहे. ऑनलाईन एज्युकेशन हे सध्या तरी काळाची गरज बनत आहे. विशेष करून ज्या भागामध्ये दुर्गम भाग जिथं आहे, तिथे प्रत्येक शिक्षणाची सुविधा नाही किंवा जिथं कॉलेजेस नाहीत, ग्रामीण भाग आहे, अशा ठिकाणी मग मुलांनी काय करायचं? तर ते मुलं काय करतात, मग यूट्यूब वगैरे तिथले लेक्चर्स बघतात आणि त्या माध्यमातून अभ्यास करतात. काही ॲप्स आहेत ते घेतात, तिथनं मग एज्युकेशन घेतात. पण ते किती ऑथेंटिक आहे, किती प्रॉपर आहे, ह्याची कल्पना त्यांना नसते. काही एक इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये खूप चांगलं कामही करतात ऑनलाईन एज्युकेशनमध्ये. ते पण ते बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना माहिती नसतं. गव्हर्नमेंटनं जर ऑथराईज असं काही चालू केलं समजा, तर निश्चित त्याचं स्वागत केलं पाहिजे. फक्त त्याची अंमलबजावणी जी आहे ती खूप प्रॉपर पद्धतीने होणं गरजेचं आहे. कारण की ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आज सगळेजण उतरलेत आणि त्याचं जे मार्केट आहे ऑनलाईन एज्युकेशनचं ते खूप स्वस्त झालं आहे. म्हणजे आपण बघत असाल 1000-2000 रुपयामध्ये सुद्धा आपल्याला एखादे कोर्स विकत मिळतात. पूर्वी ज्याला खूप पैसे लागायचे. आणि खरं तर याची सुरुवात कुठून झाली ऑनलाईन एज्युकेशनची? कोरोनाच्या काळापासून. कोरोनामध्ये ज्यावेळेला प्रत्येक शिक्षण बंद होतं, त्यावेळेला मग वेगवेगळे प्रयोग झाले. मग काही लोक काय केले, ऑनलाईनमध्ये उतरले. अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टी घेऊन घरातलेच समजा आपल्या बोर्डवरतीच तिथेच मोबाईलवरती कॅमेरा लावून तिथेच शूटिंग करणे, तेच व्हिडिओ टाकणे यूट्यूबला. अशा पद्धतीनं छोटे छोटे प्रयोग त्या काळात चालू झाले आणि मग नंतर ती सवय बनत गेली ऑनलाईन एज्युकेशनची. ऑनलाईन एज्युकेशन कोणी घ्यावं? ज्याला प्रत्यक्ष शिक्षण मिळत नाही त्याने घ्यावं एक, किंवा जिथं प्रत्येक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत त्याने घ्यावं. आणि दुसरं, ऑनलाईन एज्युकेशन कोण घ्यावं? समजा क्लासमध्ये शिकतो आहे, फिजिकल एज्युकेशन घेतो आहे, परंतु तिथे काहीतरी उणीवा आहेत, काहीतरी कमतरता आहे, तर त्या भरून काढण्यासाठी ऑनलाईन एज्युकेशन घेणं चांगलंच आहे, त्यात काही वाद नाही. पण आता एक महत्त्वाचं आहे की ऑफलाईन शिक्षण घेणं आवश्यकच आहे. 100% ऑनलाईन राहून ते चालणार नाही. हां, ठीक आहे, काही आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत ज्याचं आपलं अकॅडमिक प्रिपरेशन कंप्लीट झालं आहे पूर्णपणे. बोर्डाची एक्झाम दिली, सगळे 75% घेतले, सगळं क्लिअर आहे आणि आता फक्त कॉम्पिटेटिव्हची तयारी करायची आहे. किंवा समजा 1 वर्ष ऑफलाईन क्लास केला आहे आणि आता समजा मार्क थोडे कमी आलेत, रिपीट करायचं. त्या केसमध्ये मग ऑनलाईन एज्युकेशनला प्राधान्य दिलं तर चालतं. फिजिकल एज्युकेशन कधी पण बेटरच आहे. पण ते जर मिळत नसेल समजा फिजिकल एज्युकेशन, तर मग ऑनलाईन एज्युकेशन घेतलं कधी चांगलं. फक्त एवढंच आहे, ऑनलाईन एज्युकेशनचे तोटे काय आहेत? बऱ्याच वेळेला मोबाईलच्या समोर आपण असतो, त्यामुळे मग ते पाहत पाहत आपण दुसरं काही पण बघतो आणि त्यात आपला टाईमपास होणं, वेळ वाया जाणं किंवा आपल्याला बाकीच गोष्टी मग इंटरनेटचा वापर करून दुसऱ्याच गोष्टी बघायची सवय लागणं, ही गोष्ट पण ऑनलाईन एज्युकेशनमध्ये होऊ शकते. तर त्याची प्रॉपर जर काळजी घेतली तर ते पण महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं आहे, ऑनलाईन एज्युकेशन हे एकतर्फी होतं आहे. म्हणजे तिथं जे शिकवतात ते आपण बघतो, ऐकतो, तर आपण मग प्रत्यक्षात स्वतः प्रॅक्टिस केली पाहिजे, लिहून काढलं पाहिजे. ह्या गोष्टी जर होत नसतील ऑनलाईन, तर मग त्याचा फायदा होत नाही. जर ऑनलाईन एज्युकेशन घेऊन तिथलं सगळं जर आपण कंप्लीट केलं, सगळं रीडिंग केलं, त्याचं व्यवस्थित आकलन केलं, त्यातले डाऊट सगळे सॉल्व्ह करून घेतले, विचारून घेतले, तर मग ऑनलाईन एज्युकेशनचा फायदा होतो. परंतु मी शेवटी एक म्हणेन की शेवटी काहीतरी झालं तर हे डिस्टन्स एज्युकेशन आहे आणि त्याला मर्यादा आहेतच, निश्चित मर्यादा आहेत. त्या आपण किती जरी म्हणलो, किती जरी टेक्नॉलॉजी जरी फास्ट झाली, तरी समोरासमोर बसून जे आपण शिकतो, जे आय कॉन्टॅक्ट होतो एकमेकाचं, जिथं आपण म्हणतो ना की ट्रान्समिशन आहे नॉलेजचं, ज्ञान हे संक्रमित केलं जातं. मग ते ऑनलाईनच्या माध्यमातून संक्रमित होईल का नाही हे सांगता येत नाही. परंतु नक्की तुम्हाला त्याला डायरेक्शन मिळेल, चांगलं प्रॉपर काहीतरी आयडिया नक्की मिळेल. आधार घ्यायला, सपोर्ट घ्यायला ऑनलाईनचं काहीच आवश्यक म्हणजे काहीच हरकत नाही. परंतु प्रत्येक शिक्षण हे ऑफलाईनच घेतलं पाहिजे. सपोर्ट म्हणून किंवा सुविधा नसताना त्या ठिकाणी जर ऑनलाईनचा वापर केला तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. फक्त एकच आहे की ह्या विशेषतः शहरी भागातले जे मुलं आहेत त्यांनी ह्या दोन्हीचा समन्वय राखला पाहिजे. शेवटी
स्क्रीन टाईम आपला किती असावा दिवसातला, त्याला पण एक काही मर्यादा आहेत. आपण मग मोबाईलच्या समोर किंवा टॅब किंवा लॅपटॉपच्या समोर किती वेळ बसलं पाहिजे? 2 तास, 4 तास. त्याच्या पलीकडे आपण ते नाही करू शकत. कारण तेवढी कॅपॅसिटी आपली नसते, तेवढी क्षमता नसते. त्याकरता मग वाचन करणे. कारण वाचन हा एक शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. लिखाण करणे, त्याचं चिंतन करणे, मनन करणे, या गोष्टीसुद्धा केल्या पाहिजेत. ज्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये ह्या गोष्टीला काही फार तसं थारा दिला जात नाही, फार महत्त्व दिलं जात नाही. पण ते आपण जर केलं तर ऑनलाईन एज्युकेशन हे नक्कीच बेटर राहील. आणि जे काही दावा केला आहे प्रधानमंत्र्यांनी, की सगळीकडे ते मोफत एज्युकेशन दिलं जाईल ऑनलाईनच्या माध्यमातून. विशेष करून त्यांचा भर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या एज्युकेशनवरती आहे. कारण की कॉम्पिटेटिव्ह शिकणारे जे मुलं आहेत, त्यांचे ऑलरेडी प्रिपरेशन झालेलं असतं. त्यांचे सगळे कन्सेप्ट क्लिअर असतात, सगळं असतात. त्यामुळे ते ऑनलाईनच्या आधारे एज्युकेशन घेऊ शकतात. हा एक उद्देश आहे. आणि आम्ही पण त्या सगळ्या उपक्रमामध्ये निश्चित सरकारला जे काही जिथे गरज पडेल त्या ठिकाणी मदत करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नक्की प्रयत्न करू. थँक्यू.